नमस्कार मित्रांनो, माझ्या एम के मॅथमॅन चॅनलवर तुमचं खूप स्वागत. मी माझ्या चॅनलवर पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकांचा सराव तसेच छोट्या ट्रिक्स देत असते. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 5वा. एका करंडीतील आंब्याचे 7 किंवा 15 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 3 आंबे उरतात, तर त्या करंडीत कमीत कमी किती डझन आंबे असतील? समजा करंडीत आंबे किती असतील? एक्स एवढे आंबे असतील. म्हणजेच जेव्हा 15 आणि 7 याप्रमाणे गट केल्यास, म्हणजेच एक्सला जेव्हा आपण 15ने डिवाईड करतो किंवा एक्सला जेव्हा आपण 7ने डिवाईड करतो, त्यावेळी गट केल्यास प्रत्येक वेळी 3 आंबे उरतात. म्हणजेच काय, यांची बाकी काय उरणार आहे? 3 उरणार आहे. ओके. म्हणजेच त्यांना काय म्हणायचं आहे, x-3 हा जो नंबर येईल, x-3 हा जो नंबर येईल त्याला 15नं पूर्ण डिवाईड होणार आहे आणि x-3 7नं काय होणार आहे? डिवाईड होणार आहे. पूर्ण हा नंबर जो असणार आहे इथे त्याला 7नं भाग जाणार आहे, 15नं पण भाग जाणार आहे. त्यानंतर काय सांगितलं आहे, तर त्या करंडीत कमीत कमी किती डझन आंबे बसतील. आता कमीत कमी हा शब्द वापरलेला असतो, म्हणजेच काय करायचं, 15 आणि 7 या दोन्हीने भाग जाणारी कमीत कमी जी संख्या आहे ती आपल्याला शोधायची आहे. त्यात कमीत कमी किती डझन आंबे बसतील असं विचारले. मग त्यावेळी काय करायचं, 15चा आणि 7चा काय करायचा, LCM फाइंड करायचा. 15चा LCM काय असणार आहे, 15चा आणि 7चा LCM 5 त्रिक 15, 7 1 जा 7. आता LCM काढताना आपण काय करतो, LCM म्हणजेच काय, 5 गुणुले 3 गुणुले 7. LCM काय येणार आहे, 105. मग आपण असं लिहू शकतो आहे, जेव्हा एक्स हे पेटीतील आंबे आहेत, त्यातून जेव्हा आपण 3 मायनस करू त्यावेळी ती संख्येला भाग जाणार आहे. म्हणजे त्याचे व्यवस्थित असे गट होणार आहेत. म्हणजेच काय येणार आहे, 105 आपण काय करायचं इथं लिहायचं आहे. कारण त्यांनी काय विचारले, कमीत कमी जे शब्द वापरले त्यामुळे काय आपण LCM घेतला याचा. मग एक्स काय आलं, 105 प्लस 3 म्हणजेच काय आलं, 108. आता 105 का घेतलं, तर 15 आणि 7 काय होतं आहे, भाग जाणारी ही कमीत कमी संख्या आहे म्हणून 105 घेतले आपण. मग एक्स आंबे किती आले, 108. 108 आंबे काय आहेत त्या करंडीत आहेत. तर कमीत कमी किती डझन आंबे बसतील. आता हे पूर्ण आंब्यांची कमीत कमी आंब्यांची संख्या झाली आहे. आता डझन विचारले त्यामुळे आपण काय करायचं, 108 डिवायडेड बाय डझन म्हणजे काय असतं, 12 असतं. म्हणजेच 12 9 अष्टोदर्शे म्हणजे 9 डझन आंबे काय आहेत, आंबे असतील. प्रश्न क्रमांक 6वा. एका दुकानात 3 पाते असलेले जेवढे पंखे आहेत तेवढे 4 पाते असलेले आहेत. त्या सर्व पंख्यांची एकूण पाती 119 असल्यास दोन्ही प्रकारचे एकूण पंखे किती? ते आहेत एका दुकानात 3 पाते असलेले पंखे, 3 पाती असलेले पंखे, 3 पाती असलेले पंखे किती आहेत, एक्स असं आपण समजू. आणि तेवढेच 4 पाती असलेले पंखे आहेत. 4 पाती असलेले पंखे काय आहेत, वाय आहेत. आता त्यांनी काय सांगितलं, 3 पाती जेवढे पंखे आहेत तेवढेच 4 पाती पंखे आहेत. म्हणजे आपण असं लिहू शकतो, एक्स इज इक्वल टू वाय. त्यानंतर त्या सर्व पंख्यांची एकूण पाती 119 असल्यास, हे इक्वेशन 1. त्या सर्व पंख्यांची पाती 119 असल्यास म्हणजेच काय, 3 पाते असलेले पंखे किती असणार आहेत, 3x प्लस 4 पाते असलेले पंखे किती असणार आहेत, 4y. त्यांची संख्या एकूण किती आहे, त्यांच्या एकूण पाती किती आहेत, 119 आहेत. इक्वेशन नंबर 2. तर एकूण पंखे किती आहेत, दोन्ही प्रकारचे एकूण पंखे किती आहेत असा प्रश्न आहे. म्हणजेच आपल्याला एक्स आणि वाय फाइंड करायचं आहे. आपण एक्स आणि वाय फाइंड केलं तर ही एक्स आणि वाय काय असणार आहेत, सेम असणार आहेत. बघूया, एक्स इज इक्वल टू वाय आपण ठेवू शकतो या इक्वेशनमध्ये.
म्हणजेच एक्सच्या जागी आपण वाय असं लिहू शकतो आहे. म्हणजेच काय ना 3y + 4y = 119. 3y + 4y काय येणार 7y = 119. मग y काय येईल 119 / 7. इथे इंटू आहे म्हणून इथं काय केलं आहे / 7. 7 × 1 = 7, 4 7 7 = म्हणजे y किती आले 17 आले. आता आणि इक्वेशन 1मध्ये काय सांगितलं x = y म्हणजे 3 पातीपंखी किती आहेत 17, 4 पातीपंखी किती आहेत 17. आता प्रश्नामध्ये काय विचारले दोन्ही प्रकारचे एकूण किती पंखे आहेत. म्हणजे 3 पाती पंखे किती असणार आहेत 17, 4 पाती असलेले पंखे किती असणार आहेत 17, म्हणजेच काय असणार आहेत 34. म्हणजेच आन्सर काय असेल ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 7वा 750 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 4 / 15 भाग पाण्याने भरलेला आहे. तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल. आता 750 लिटर काय आहे पाणी मावतंय त्या पूर्ण टाकीत 750 लिटर पाणी मावतंय. तर 4/15 भाग काय भरला आहे पाण्याने भरला आहे. 4/15 भाग हा काय एवढा पाण्याने भरला आहे 4 / 15. तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल. म्हणजे एवढं जे पाणी बसणार आहे ते आपल्याला त्यांनी विचारले. आता 4/15 टोटल किती आहे 750 हे टोटल पाणी आहे आपल्याकडे टोटल लिटर पाणी. तर म्हणजे 200 हा भाग 750 मधला 200 हा भाग हा त्याने इथे भरलेला आहे म्हणून सांगितलं आहे. म्हणजेच अजून किती पाणी बसेल अजून किती लिटर बसेल किती लिटर पाणी बसेल 750 वजा 200 म्हणजेच काय असणार आपल्याला हे इथं बसणाऱ्या मावणाऱ्या पाणी काढायला सांगितलं त्याने. म्हणजेच काय येईल 550 लिटर. ऑप्शन क्रमांक ए 550 लिटर असं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 8वा 15 सेकंदात 2 रुमाल शिवून होतात तर असे पाऊण तासात किती रुमाल शिवून होतील. आता 15 सेकंदमध्ये 2 रुमाल शिवून होतात 2 रुमाल. आता पाऊण तास म्हणजे काय असणार आहेत 45. पाऊण तास म्हणजे काय पाऊण तास म्हणजे काय असणार आहे 45 मिनिट. 45 मिनिट म्हणजे आपण कसं लिहू शकतोय 45 × 60 सेकंद म्हणजे किती येणार 15 सेकंदमध्ये आपण 2 रुमाल शिवतोय तर 45 × 60 सेकंदमध्ये किती होतील. म्हणजेच कसं आन्सर येणार 45 × 60 × 2 / 15. 15 त्रिक 45 360 रुमाल काय होतील शिवून होतील. म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए. पत्रिकेच्या सरावासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.